पुण्यातील या खळबळजनक तपासानंतर आता वळूयात रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला हादरवून सोडणारा एक अत्यंत भीषण आणि मोठ्या दुर्घटनेकडे। देशातील अतिवेगवान आणि व्हीआयपी ट्रेन समजल्या जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये अचानक लागलेल्या या आगीमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि काही वेळातच आग इतकी पसरली की ट्रेनचा संपूर्ण कोच जळून खाक झालाय। आग लागल्याची समजताच रेल्वे तातडीने थांबवण्यात आली आणि युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले। या घटनेमुळे रेल्वे ट्रॅकवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून प्रशासकीय यंत्रणा आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। आगीचं नेमकं कारण आणि जीवितहानीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही। मात्र या बर्निंग ट्रेनच्या थरारामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पुरुषोत्तम अधिक मासाच्या निमित्ताने पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होताना दिसते। पुरुषोत्तम अधिक मासात भगवान विष्णूची आराधना करण्याला विशेष महत्त्व असल्याचं वारकरी भक्तांसह राज्यभरातून हजारो भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत। विठ्ठल हे भगवान विष्णूचं रूप मानलं जात असल्याने या काळात भाविक चंद्रभागा नदीत स्नान, नगर प्रदक्षिणा आणि विठ्ठल नामस्मरण करत भक्तिमय वातावरण अनुभवत आहेत। आजपासून पुढील एक महिनाभर पंढरपुरात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि आध्यात्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान वाढत्या गर्दीमुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना सुमारे 5 तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। मंदिर परिसरात पोलीस आणि प्रशासनाकडून भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। सोलापूर शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 35 घरफोड्यांमध्ये सहभागी असलेल्या आंतरराज्यीय चोरट्याला अवघ्या 48 तासात अटक केली। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 8,72,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्री शंकर याला अटक करण्यात आली, तर तो विविध राज्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे करत असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे। गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीकडून 8 तोळे सोन्याचे दागिने, 30 तोळे चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या 4 चाकी कार जप्त केली आहे। दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून सुरू आहे। विजापूर नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक 14/5/2026 रोजी एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असे मिळून एकूण 9,57,000 किमतीचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे। सदर गुन्ह्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व तपास पथकांनी घटनास्थळी भेट दिली आणि घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून आरोपींबाबत आवश्यक ती माहिती काढण्याचा प्रयत्न चालू केला। त्या दरम्यान गुन्हे शाखेकडील PSI मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकास तांत्रिक तपास आणि CCTV फुटेज याच्या माध्यमातून त्यांनी एक संशयित आरोपी निष्पन्न केला होता। त्या अनुषंगाने ते सतत तपास करत असताना दिनांक 15/5/2026 रोजी साधारण मध्यरात्रीच्या वेळेस सदर आरोपी हा शहर हद्दीत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी मार्केट पोलीस चौकीजवळ एक संशयित गाडी त्यांना मिळून आली। संशयित गाडीला यांनी गराडा घालून तिला ताब्यात घेतलं। गाडी ताब्यात घेतल्यानंतर त्या गाडीमध्ये एक व्यक्ती आपल्या ड्रायव्हिंग सीटमध्ये बसलेला मिळून आला। त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्री शंकर, वय 48 असे असल्याचे सांगितले। त्याची तशीच गाडीची पूर्ण झडती घेतली असता गाडीमध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा जवळजवळ 8,50,000चा मुद्देमाल आपल्याला मिळून आला। नमूद इस्माकडे कसोशीने चौकशी केली असता तो त्याच्यावर भरपूर घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे यापूर्वी केल्याचं देखील त्याच्यात निष्पन्न झालं। तसेच ही जी विजापूर नाका हद्दीमध्ये जुळे सोलापूर या ठिकाणी जी घरफोडी दाखल होती ती घरफोडी देखील याच आरोपीने केल्याचे आणि त्याच्याजवळ जे दागिने मिळून आले, सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम, ती देखील त्याच गुन्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून आमच्या टीमने सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि नमूद आरोपीस अटक करून त्यास आता 4 दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे। नमूद आरोपी जो आहे हा शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्री शंकर हा मूळ राहणारा नागाराम केसर मंडल, जिल्हा मलकजगिरी, राज्य तेलंगणा
या राज्यातील असून त्याच्यावर यापूर्वी जवळजवळ 50 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. सदर ही आंतरराज्यीय घरफोडीचा आरोपी पकडून त्याच्याकडून हे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. ही सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच DCP HQ श्री गौर हसन, DCP क्राईम श्रीमती अश्विनी पाटील, ACP क्राईम श्री राजन माने, त्याचप्रमाणे आमच्या PSI मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकातील नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंके, अजिंक्य माने, काशीनाथ वाघे, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे व सायबरकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड व रतिकांत राजमाने यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील वळसंग गावाचे ग्रामदैवत श्री रामलिंग चौंडेश्वरी देवी यात्रेच्या तिसऱ्या दिवशी पारंपरिक बाळबट्टल सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली. रात्रीपासून सुरू झालेली ही भव्य मिरवणूक दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तब्बल 9 तासाहून अधिक काळ सुरू होती. भक्ती आणि परंपरेचा अनोखा संगम यावेळी अनुभवायला मिळाला. पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि देवीच्या जयघोषात बाळबट्टल मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ग्राम प्रदक्षिणा करत ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून मंदिराकडे परतली, तर मार्गावर महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून स्वागत केलंय, तर तरुणांकडून फुलांची उधळण करण्यात आली आहे. तर या दरम्यान संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालं होतं. भाविकांच्या संपूर्ण सहभागामुळे बाळबट्टल सोहळा उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला. ठाणे येथील रस्ता आनंदाचा, रस्ता आरोग्याच्या या संकल्पनातून आनंद पथ उपक्रमाचं आयोजन करण्यात आले. ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर रस्त्यावर पार पडलेल्या या उपक्रमाला ठाणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. या कार्यक्रमाला नगरसेवक राजेश मोरे तसेच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट उपस्थित होते. सध्याच्या मोबाईल आणि डिजिटल युगात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये मोबाईलचं वाढतं आकर्षण पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर काही काळ तणावापासून दूर जाऊन नागरिकांनी जुन्या आणि पारंपरिक खेळांचा आनंद घ्यावा या उद्देशाने आनंद पथ उपक्रम राबवण्यात आलाय. या उपक्रमात विविध पारंपरिक खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत पारंपरिक खेळाचा आनंद लुटलाय. तसेच आरोग्यदायी आणि तणावमुक्त जीवनशैलीचा संदेशही या माध्यमातून देण्यात आलाय. पथ रस्ता आरोग्याचा ह्या संकल्पनेमध्ये सगळ्याला आपण बघितलं असेल की या पूर्ण रस्त्यावरती एक जल्लोष चालला आहे. वेगवेगळ्या संस्था इथे सहभागी झाल्या आहेत आणि लहान मुलं विशेषतः वेगवेगळ्या उत्साहाने, म्हणजे प्रत्येकाची आवड वेगवेगळ्या आहेत. काही जणांना ह्याच्यामध्ये क्रीडेमध्ये आवड आहे, काहींना कलेमध्ये आवड आहे. ज्यांना जे आवडेल त्या पद्धतीनं इथे सगळ्या संस्था सहभागी होतात आणि मुलांना मोबाईलपासून लांब ठेवण्यासाठी एक जो छोटासा प्रयत्न आहे तो हा प्रयत्न आहे. ह्या विविध संस्थांमध्ये आपण आपल्या मुलांना पाठवू शकता. तिथे कलागुणांना त्यांच्या संधी भेटेल. हिऱ्याला पैलू पाडल्यावरच हिऱ्याची किंमत होते. तसंच ह्या इथे आलेल्या संस्थांमध्ये आपण आपल्या मुलांना पाठवून त्यांना वेगवेगळ्या कलागुणांना आपण पैलू पाडू शकता. अनेक संस्था आज यावेळेस आल्या आहेत, पुढच्या वेळेसही अनेक संस्था येणार आहेत. 17 तारखेला आणि 24 तारखेला इथे हा एक उत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही. मी ठाणेकर नागरिकांना आवाहन करेल की आपण या उत्सवात सहभागी व्हा, आपल्या आरोग्याच्या काळजीसाठी सहभागी व्हा, आनंदासाठी सहभागी व्हा. आनंदपथ रस्ता आरोग्याचा, जत्रा आरोग्याची आनंदासाठी आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. पंढरपूर येथे आलेल्या आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेच्या शेतकरी धोरणावर भाष्य करत पक्षाने शेतकऱ्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज असल्याचं म्हटलंय. विभागनिहाय पीक पद्धती बदलत असल्याने त्यानुसार शेतकरी धोरण तयार केलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय.
शिवसेनेने स्पष्ट शेतकरी धोरण तयार केल्याचं सरकारला त्या दिशेने कसं पुढे नेता येईल हे निश्चित करता येईल असंही बच्चू कडू म्हणाले. पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले असताना त्यांनी माध्यमाशी संवाद साधत ही भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांप्रती सरकार आणि मुख्यमंत्री यांच्या भावना अधिक सकारात्मक व्हाव्यात अशी प्रार्थना विठ्ठलचरणींनी केल्याचं सांगितलंय. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामान्य जनतेसाठी रात्री 2 वाजताही उपलब्ध असणारे नेते असल्याचं सांगत भविष्यात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याबाबत जनतेत सकारात्मक भावना असल्याचंही बच्चू कडू यांनी नमूद केलंय. मला असं वाटतं का ते जे साकडं घालायचं काम आहे ते जनतेसोबत घालू. जनतेला आम्ही सांगू का आम्हाला असं वाटतं का मुख्य शिंदे साहेब जे रात्री 2 वाजता दरवाजा उघडतय, सामान्य माणसाच्या प्रति असणाऱ्या भावना ज्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या आहे तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं. मला एकट्यालाच नाही वाटत. तुम्ही जर सर्वे केला तर सगळेजण तेच म्हणणार का पुन्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब हवे. शिवसेनेचं शेतकऱ्याप्रती असणारं धोरण हे सुद्धा स्पष्ट करण्याची गरज आहे. ते 6 महिन्यात आम्ही प्रत्येक विभागावर महाराष्ट्र तुम्हाला माहित आहे का विभाग बदलला का पीक पद्धती बदलतं. तुम्ही जर कोकणात गेले तर तिथं आंबा आणि काजू मच्छीमार शेतकरी सापडतं. तिकडे नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी असेल, द्राक्ष उत्पादक असेल, मकावाले असेल, विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस, सोयाबीन, तूर असेल. विभाग वाईज सगळं बदलत राहतं. मग विभाग वाईज एक धोरण बसलं पाहिजे शेतकऱ्याचं. पहिले शिवसेनेनं धोरण केलं पाहिजे. शिवसेनेनं शेतकऱ्याप्रती आपलं धोरण स्पष्ट करणं फार गरजेचं आहे आणि मग त्या धोरणावर खऱ्या अर्थानं सरकारला कसं घेऊन जाता येईल हा एक प्रामाणिक प्रयत्न आपण करतोय. मुख्यमंत्र्यांनी काय झालंय हा बोला. खर तर पांडुरंग म्हणजे पंढरपूर आणि महाराष्ट्राचं दैवत आहे, देशाचं दैवत आहे. आणि पांडुरंग म्हणजे गरिबाचा देव असं एकंदरीत समीकरण आहे. आणि आमचं दैवत खर तर आम्ही मंदिरात देव पाहण्यापेक्षा शेतकऱ्यामध्ये, दिव्यांगामध्ये देव पाहण्याची आमची आतापर्यंतची प्रथा आहे, विचार आहे. आणि पहिले दर्शन आपण रायगडाला घेतलं, आता पांडुरंगाला घेतलं आणि तुळजाभवानीला भवानीला जातो आहे. विनंती एकच आहे, प्रार्थना एकच आहे पांडुरंगाला का आमच्या सरकारला शेतकऱ्याप्रतीच्या भावना ज्या आहे खास करून मुख्यमंत्री साहेबांना अधिक कशा चांगल्या येईल. कारण येणारा काळ अधिक कठीण जाईल शेतकऱ्याची अशी अवस्था आहे. अमरावती येथे काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गोरक्षण परिसरात गुळ तुला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना करत देशात सर्व धर्म समभाव टिकून राहावा अशी भावना व्यक्त केली. माध्यमाशी संवाद साधताना यशोमती ठाकूर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवर टीका केली. देशात काही समाजाविषयी द्वेषाचं वातावरण निर्माण होऊ नये, सर्व समाज एकत्र राहणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच पेट्रोल आणि डिझेल प्रश्नावर भाष्य करत सरकारने योग्य वेळी आवश्यक निर्णय घेतला नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावर बोलताना त्यांनी या प्रकरणातील अनेक आरोपी महाराष्ट्रातील असल्याचा दावा करत राज्याच्या गृह विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत सरकारने याबाबत गंभीर भूमिका घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली. या कार्यक्रमाला काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. खरं हे सगळ्यांचं प्रेम आहे. मी काय आज आमदार नाही आहे, नाही काही कोणत्या पदावर आहे, पण सगळे प्रेम करणारी मंडळी जे आहे ते गुळतुला आणि गोरक्षण या ठिकाणी होत असतं दरवर्षी. आणि आपण गोमातेला गुळचं इथे प्रसाद त्यांचा आपण घेत असतो आणि त्यांनाही त्या ठिकाणी अर्पण करत असतो. आता प्रार्थना एवढीच केली की माझा देश चांगला राहो, सर्वधर्म समभाव राहो. काही लोकांना देशातले लोक चालत नाही, पण पेट्रोलसाठी बाहेरचे लोक चालतात, काही समाजाचे, जातीचे चालतात. हे असं व्हायला नको. आपला देश एकत्र राहून एकत्र आपण गोडी गोमानं राहिलो पाहिजे अशीच प्रार्थना आहे. साहेब, पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली आणि
मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही आमचा तापा जो नेमका मेसेज जाईल. काय आहे, काल विषय असा आहे की जेव्हा ज्या गोष्टी करायला पाहिजे तेव्हा त्या गोष्टी केल्या नाहीत. त्यांच्यासाठी इलेक्शन महत्त्वाचं होतं आणि राक्षसी त्यांना यश मिळाल्यानंतर आत्ता ते देशाचा विचार करतात. पण आदरणीय राहुल गांधी म्हणतात मी 100 इलेक्शन वाढलो तरी चालेल, पण मी माझा दृष्टिकोन मानवतेच्या हिशोबानंच ठेवेल. तर आपण दिसतोय की आज आपल्याला जे 18 दिवसाचं फक्त डिझेल पेट्रोल आपल्या देशात राहिलेलं आहे, या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आत्ताचं सरकार आणि आत्ताचे पंतप्रधान आहेत. नीट परीक्षा देखील व्यवस्थित सिव्हिल हॉस्पिटलपासून भाजप कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा दरम्यान आंदोलकांनी हातात पोस्टर घेत केंद्र आणि राज्य सरकार विरोधात घोषणा दिल्या. मात्र भाजप कार्यालयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलंय. यावेळी काही काळ आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळाले. नीट पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. तसेच वाढत्या इंधन दरवाढी विरोधातही सरकारवर टीका करण्यात आली. या आंदोलनात युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच इतर सदस्य सहभागी झाले होते. कांग्रेस जिंदाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, 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 पालकमंत्री मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद. आज सोलापूरचे खासदार आज सोलापूरचे खासदार माननीय प्रणिताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या प्रदेशचे आमचे युवकचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे, पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी प्रथमेश आमनावे यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज देशभरामध्ये पेट्रोल डिझेलचे दरवाढ झालेले आहेत. आपल्याला माहीत असेल 22 लाख विद्यार्थ्यांना अंधारात ठेवून या नीट परीक्षेचे पेपर फुटलेले आहेत आणि आपल्याला माहीत असेल सोलापूरच्या खासदार प्रणिताई शिंदे यांच्यावर वारंवार हे पालकमंत्री जयकुमार गोरे आक्षेपार्ह वक्तव्य करतात. या निषेधार्थ आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने भाजपच्या कार्यालयावरती ताईनात आंदोलन करीत आहोत. तुम्ही नीटच्या घोषणा दिलेल्या आहेत, नीट बद्दल सांगा काय? आपल्याला माहीत असेल आमच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी यांनी सांगितलं होतं की 89 वेळा हे परीक्षा पेपर लीक झाले आहेत आणि फक्त 49 वेळा हे पेपर घेण्यात आले आहेत. हे नीट पेपरचा आपल्याला माहिती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये इतका मटका धंदा चालू आहे, मटक्याचा आकडा फुटू शकत नाही, परंतु पेपर लीक होत आहेत. हे कुठंतरी भयंकर होत चालले. कुठंतरी युवकांना, विद्यार्थ्यांना अंधारात ठेवून कुठंतरी हा देश गोंधळण्याचं परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही नरेंद्र मोदीचा आणि भाजपचा निषेध करण्यासाठी भाजप कार्यालयावर जात आहोत. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ई-KYC प्रक्रिया अपूर्ण राहिलेल्या किंवा तांत्रिक चुकांमुळे नाव वगळल्या गेलेल्या महिलांना सरकारने कागदपत्रे दुरुस्त करण्यासाठी आणखी एक संधी दिली. ज्या महिलांचा लाभ बंद झालाय त्यांनी तातडीने आपल्या जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास विभाग कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करावी असं आवाहन प्रशासनाने केले. या कागदपत्राची पुन्हा पडताळणी करून पात्र महिलांचा लाभ पुन्हा सुरू केला जाईल. दरम्यान निकषात न बसणाऱ्या आणि दुहेरी नोंदणी असलेल्या जवळपास 66 ते 76 लाख अपात्र महिलांची नावे पडताळणीत वगळण्यात आली आहेत. तर दुसरीकडे मात्र महिलांच्या खात्यात 14 आणि 15 मे रोजी मार्च आणि एप्रिल महिन्याच्या मिळून एकूण 3000 रुपयाचा हप्ता थेट जमा करण्यात आलाय. एकही पात्र महिला लाभांपासून वंचित राहू नये याच उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतलाय. लाडकी बहीण योजनांच्या या दिलासादायक निर्णयानंतर आता वळूयात पुण्यातील एका धक्कादायक आणि तितक्याच खळबळजनक बातमीकडे. पुण्यातील हडपसर भागातील उषा किरण रुग्णालयात सापडलेल्या बॉम्ब सदृश वस्तूबाबत पोलिसांनी न्यायालयात धक्कादायक माहिती दिली. या वस्तूमध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि टायमर मशीनचा वापर करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणी दहशतवादी विरोधी पथकाने नागपूर रेल्वे स्थानकावरून शिवाजी राम राठोड या 26 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीचं कुख्यात दहशतवादी संघटनेशी संपर्क असण्याची शक्यता पोलिसांनी न्यायालयात वर्तवली असून त्याला 22 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 13 मे रोजी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाशेजारी ही वस्तू ठेवून आरोपी पसार झाला होता, जी बॉम्ब शोधक पथकाने निकामी केली होती. आरोपीकडे या जिलेटिनच्या कांड्या कुठून आल्या आणि त्याने हे कृत्य का केले याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.